मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी. नागोठणे वाकणजवळ वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे वाकण परिसरात रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक वाहने महामार्गावर अडकून पडली असून प्रवासी आणि वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागोठणे, सुकेळी, वाकण व इतर ठिकाणी महामार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे वाकण परिसरात पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक प्रवासी तासनतास महामार्गावर अडकून पडले आहेत. खासगी वाहने, माल वाहतूक वाहने तसेच एसटी बस सेवाही प्रभावित झाली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनत चालली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. नदीपात्र, पूरग्रस्त भाग आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुढील काही तास जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट लागू आहे आणि मागील 3 दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी आंबेनळी घाट असेल, वरंदा घाट असेल, या ठिकाणी दरड कोसळत आहेत. आणि आज जर परिस्थिती पाहिली तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जसा काही समुद्र अवतरलेला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही लेनला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाटा उसळत आहेत आणि सुकेळी खिंडा असेल, नागोठणे असेल, वाकण असेल किंवा माणगाव परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे. 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. नागरिक आणि प्रवासी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम मागील 17 वर्षापासून सुरू आहे, मात्र या महामार्गाचं काम अद्याप पूर्णत्वास येत नाही. अनेक आणि लाखो निष्पाप जीवांचा बळी घेणारा हा महामार्ग आज देखील आपण बघतोय की जब याला महापुराचा वेढा घातलेला आहे. हजारो वाहने या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना अडकलेली आहेत, तर या ठिकाणी गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने देखील या ठिकाणी अडकलेली आहेत. अनेक वाहनांमध्ये बिघाड होत आहे. मागील 2 ते 4 तासापासून अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी आपल्याला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळते. नेमकं मुंबई गोवा महामार्गाचं काम कशा पद्धतीने झालंय याचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं या ठिकाणी प्रवासी वर्गातून संतापाने म्हटलं जात आहे. नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष द्यावं आणि महामार्गाची जी झालेली दुरावस्था आहे त्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीने होईल अशी मागणी आता संतप्त झालेले प्रवासी या ठिकाणी करताना दिसत आहेत. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण. दादा, काय नाव आहे आपलं आणि कधीपासून आपण प्रवास करताय? आणि मुंबई गोवा नॅशनल हायवेवर मोठ्या प्रमाणावर समुद्रासारखं लाटा उसळत आहे. माझं दत्ताराम मोरे. मी मुंबईवरून निघालो होतो माणगावला येण्यासाठी. गेले 2-2.5 तासापासून एका ठिकाणी आमची गाडी उभी आहे. दोन्ही बाजूला अगदी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी समुद्रासारखं पाणी आणि समुद्रासारख्या लाटा अशा प्रकारचं पाणी इथे साचलेलं आहे. दोन्ही बाजूच्या गाड्या तिथल्या जागेवरती थांबलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून गेले 20-25 वर्षापासून काम सुरू आहे, तेही अजून काम पूर्णत्वास आलेलं नाही. आणि जे काम केलेलं आहे ते अशा पद्धतीचं काम हे काय योग्य नाहीये. माझी नितीन गडकरी साहेबांना पण विनंती आहे की आपण इकडे विशेष लक्ष द्याल, ही आपली विनंती आहे. ही आमच्या कोकणवासियांकडनं आपल्याला विनंती. हा कशा पद्धतीनं आता पाणी दिवसेंदिवस वाढतोय, गाड्या फसलेल्या आहेत, कसं बघताय याच्याकडे? आमचं हेच तर म्हणणं आहे ना
गेल्या 20 वर्षापासून आमची कित्येक लोकांनी विनंती केल्या, तरी पण तुम्ही यांच्याकडे लक्ष देत नाही। इकडे समुद्रासारखा एकदम अति मोठा समुद्र झालेल्यासारखा दिसतोय, परंतु एका ठिकाणी गाडी उभी आहे, तिकडे गोव्यालाही जाता येत नाही आणि मुंबईलाही जाता येत नाही। हा कसा किती दिवस माणसाने आम्ही कोकणवासियांनी त्रास सहन करायचा? याला जबाबदार कोण असेल असं वाटतं? महाराष्ट्र शासन, जे स्थानिक इंजिनियर लोक आहेत ते व्यवस्थितरित्या दिले नाही आहेत आणि केंद्र शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करायचे आणि अशा पाण्यामध्ये घालवायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त त्रास सहन करायचा कोकणवासियांनी। क्या नाम है आपका? मेरा नाम- आप यहाँ पर फंसे, क्या तकलीफें हो रही है अभी मुंबई गोवा नेशनल हाईवे पर? मेरा नाम रिजवान पटेल है और जो है हम लोग यहाँ से जो है मानगांव जा रहे थे महाड़ की तरफ। सुबह से निकले हुए हैं, लेकिन अभी 2 घंटे से यहाँ पर फंसे हुए हैं। हमारे पीछे काफी सारा जाम है और लोग रास्ते पर आए, बहुत सारी परेशानी है। आगे पीछे जाने के लिए बिल्कुल गाड़ी हिल नहीं रहे। क्या बताएंगे किस प्रकार अभी पानी बढ़ रहा है, तो क्या डर लग रहा है? पानी बढ़ रहा है तो हम इसमें किसी को दोष नहीं दे सकते, क्योंकि ये ऊपर से बहुत ज्यादा बारिश हुई है, शायद उस वजह से जो है ये सारा जाम हुआ है। मुंबई गोवा आप देख नेशनल सकते हाईवे हैं। का काम किस प्रकार हुआ है? कभी इसके पहले ऐसा हुआ था? इससे पहले कभी ऐसा हुआ नहीं है, बिल्कुल नहीं हुआ है और ये होना भी नहीं चाहिए, इतना बड़ा हाईवे। अब आप देख सकते हैं कि शाम तक लोग कैसे आएंगे जाएंगे, कितनी सारी परेशानी हो रही है।